नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपल्या सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 9 सप्टेंबर 2024 वार सोमवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज बटाट्यांच्या दरामध्ये थोडासा बदल पाहायला मिळेल। तर त्याचबरोबर गाड्यांची आवक जी आहे ते साधारणतः टोटल जे आहे ते 28 ते 30 गाड्यांची आवक पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आज 2 रुपयांनी वाढलेले पाहायला मिळतात। तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीसाठी दरामध्ये आज 27 ते 28 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर चला तर पाहू की आज बटाट्यांच्या दरामध्ये कोणत्या क्वालिटीमध्ये काय दर पाहायला मिळते। आज बटाट्यांच्या गाड्यांची आवक साधारणतः 28 ते 30 गाड्यांची आवक पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीच्या बटाट्यासाठी 28 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आज 2 रुपयांनी वाढलेले पाहायला मिळतात। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपये किलोपासून दर पाहायला मिळते। तर साधारणतः क्वालिटी पाहू शकता तर माती लागलेले बटाट्याची आवक पाहायला मिळते। तर यासाठी आपल्याला 20 ते 22 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या बटाट्यासाठी दर जे आहे ते साधारणतः 28 रुपयापर्यंत उच्चांकी दर या बटाट्यासाठी पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा पाहायला मिळते। तर दर जे आहेत आज 2 रुपयांनी वाढलेले पाहायला मिळतात। तर या ठिकाणी पाहू शकता तर काही गाड्यांची आवक जी आहे ते खाली झालेली पाहायला मिळते। तर त्याचबरोबर भरपूर गाड्यांची आवक जी आहे ते शिल्लक पण आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते 20 ते 22 रुपयापासून हलक्या बटाट्यासाठी दर पाहायला मिळते। तर मार्केटमध्ये थोडीशी आज तेजी पाहायला मिळते। तर ग्राहकांची खरेदी करण्याची संख्या थोडीशी पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये आज 2 रुपयाचा बदल पाहायला मिळते। त्याचबरोबर मार्केटमध्ये तळेगाव बटाट्याची पण आवक पाहायला मिळते। तर तळेगाव बटाट्याची आवक झाल्यामुळे थोडासा आज 2 ते 3 दिवसापासून आपल्याला दरामध्ये बदल पाहायला मिळते।